एक आजी बँकेत रांगेत उभारली होती। आजीचा पुढे अजून 2 जण होते। तेवढ्यात आजीचा नंबर आला व कॅश काउंटरवरती एक लेडीज कॅशियर होती। तर आजीला 200 रुपये काढायचे होते। आजी 200 रुपयाची स्लिप दिली व त्या कॅशियरने ते स्लिप परत त्या आजीला दिला व म्हणाली 200 रुपये काढता येत नाही, तुम्ही जाऊन एटीएम मध्ये जाऊन काढा। आजीने परत विचारले की 200 रुपये का काढता येत नाही असे विचारले असता त्या कॅशियरने आजीवर रागवायला सुरुवात केली व दोघांमध्ये वाद चालू झाला। तेवढ्यात आजीने विचारले तुम्ही किती पैसे देऊ शकता। कॅशियरने सांगितले की 10,000 ते 1 लाख रुपये। तेवढ्यात त्या कॅशियरने आजीचं बँक अकाउंट चेक केलं। मग तेव्हा कॅशियर एकदम शांत झाला, कारण आजीच्या अकाउंट मध्ये 30 लाख रुपये होते। मग तेव्हा कॅशियरने चिडचिड करायचं बंद केली आजीला, तेव्हा नम्रपणे बोलायला चालू केली। मग आजी विचारली की किती पैसे देऊ शकता। तर कॅशियरने सांगितले की 1 लाख रुपये। मग आजीने 1 लाख रुपये घेतले। मग 1 लाख रुपयामध्ये 200 रुपये काढून बाकी सर्व पैसे परत अकाउंट मध्ये जमा करायला सांगितले। या कथेतून मला एवढंच सांगायचं आहे की किंमत माणसाला नाही, माणसाकडे असलेल्या पैशाला किंमत आहे।